नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर 20 मार्च स्वामी प्रकट दिन या दिवशी अशा प्रकारे स्वामी प्रकट दिन आम्ही साजरा केला। अशा प्रकारे स्वामींची सेवा केली। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर पिवळ्या प्रकारचा जास्तीत जास्त त्या दिवशी पूजेमध्ये मी उपयोग केला होता, कारण स्वामींना पिवळा कलर खूप प्रिय आहे। तर घरदार सर्व स्वच्छ करून पहिलं उंबरठा पूजन करून घेतलं होतं, हळदीचं लेपन करून घेतलं होतं। स्वामींना पिवळा कलर प्रिय असल्यामुळे पिवळ्या कलरने होता होईल त्या प्रकारे मी सजवण्याचा प्रयत्न केला होता। आंब्याचं तोरण लावलेलं होतं आणि गुढीपाडव्याचं हे तोरण आदल्या दिवशीच होतं, फ्रेश होतं। तर मग मी ते तसंच ठेवलं होतं। त्यानंतर उंबरठा पूजन झाल्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची होती, कारण पहिलं आपलं दार स्वच्छ झालं म्हणजे दारातूनच म्हणतात ना, प्रत्येक शक्ती आतमध्ये प्रवेश करत असते। तर उंबरठा पूजनानंतर मी घरातली देवपूजा केली। अशा प्रकारे इथे छान पद्धतीने पूर्ण देवपूजा करून घेतलेली होती। मी काही सविस्तर दाखवलं नाही, पूजा झाल्यानंतर व्हिडिओ काढलेला आहे। आणि घरातली ही पूजा झाल्यानंतर स्वामींचा अभिषेक करायला सुरुवात केली। स्वामींचा अभिषेक दूध म्हणजे दुधाने पाण्याने अशा प्रकारे मी छान असा अभिषेक करून घेतला। आणि कसं आहे, तुम्ही मनोभावाने केलेली कसलीही सेवा, कशीही पूजा करा, ती प्रत्येक देवदेवतांना प्रिय असते। असं काही नाही की आपण काही वेगळं खूप साजशृंगार करायला पाहिजे। भोळ्या भक्तीने केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचत असते। तर हे पहा, अशा प्रकारे मी स्वामींची पूजा अभिषेक करून इथे पूजा केलेली होती। त्यानंतर मी स्वामी चरित्र वाचायला घेतलं। स्वामी चरित्र पूर्ण वाचलं। नित्यसेवातलं काही ठराविक, काही पुरुष सूक्त वगैरे ठराविक काही सेवा केली। ही सेवा झाल्यानंतर मग मी 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा माळेवर श्री स्वामी समर्थ मंत्र जप अशा पद्धतीने पूजा करून घेतली। त्यानंतर सर्व पूजा झाल्यानंतर स्वामींची आरती करून घेतली, स्वामींना नैवेद्य ठेवला। आणि संध्याकाळच्या वेळेला मी जाणार होते संध्याकाळच्या स्वामींच्या मठामध्ये आरतीसाठी। तर मग मी संध्याकाळी 6:30च्या आरतीला स्वामींच्या मठात निघाले होते। पण जाता जाता शिव मंदिरामध्ये दर्शन घेतलं, अभिषेक केला आणि त्यानंतर मग स्वामींच्या मठामध्ये गेले। खूप गर्दी होती, अर्धा किलोमीटर एवढी रांग स्वामींच्या मठामध्ये लागलेली होती आरतीसाठी। आतमध्ये तर पूर्ण मठ गच्च झालेला होता आणि त्यानंतर बाहेर एवढी लांबलचक रांग होती। इथे स्वामींची आरती वगैरे झाली, त्यानंतर थोडा वेळ नामस्मरण सुरू होतं। आता आरती होत आलेली होती। आता दर्शनासाठी थांबायचं होतं, कारण काही लोक अगोदरच आरतीच्या अगोदरच दर्शन घेतात, नंतर थोडा नंतर आलेले लोक नंतर घेतात। तर हे पहा, असा गच्च मठ भरलेला होता आणि बाहेरही जवळजवळ आता 1 किलोमीटर एवढी रांग लागलेली होती, कारण वरचेवर गर्दी वाढतच चाललेली होती। तर इथे आरती झाल्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिलोत। त्यानंतर इथे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, स्वामींचं दर्शन घेतलं, स्वामींना जो प्रसाद आणला होता तो दिला आणि छानपैकी इथं स्वामींचंही दर्शन झालं। दिवसभर घरामध्ये व्यवस्थित पूजा अभिषेक करून संध्याकाळच्या वेळेला स्वामींचंही दर्शन घेतलं। खूप छान वाटलं, अगदी आपला दिवस काहीतरी सार्थी गेल्यासारखं वाटलं। आपल्या हातून जास्त नाही पण थोडी तरी सेवा झाली तरीही एक मनालाही छान वाटतं आणि आनंद मिळतो आणि आपण कुठंतरी स्वामींच्या थोड्याशा सेवेसाठी पात्र झाल्यासारखे वाटतो। तर अशा प्रकारे इथे स्वामींचं दर्शन घेतलं। नंतर प्रसाद घ्यायचा होता, प्रसादालाही तितकीच रांग असते। तर अशा प्रकारे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी छान अशी सेवा झाली आणि मनालाही खूप बरं वाटतं। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। असे छान असे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।